नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवर। तर लाडक्या बहिणींनो, जानेवारीचा जो हप्ता आहे तो मकर संक्रांतीच्या आधी तुमच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती समोर आली आहे। तर आता हा हप्ता कधी जमा होईल, तसेच लाडक्या बहिणींनो महत्त्वाचं म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता हा कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि किती पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा। तसेच लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या किती हप्त्यांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारी महिन्याचा हप्ता आहे हा मकर संक्रांतीच्या आधी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती समोर येत आहे। आणि लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीच्या आधी लाडक्या बहिणींच्या बँकेत जमा होणार आणि 14 जानेवारी 2025च्या आधीच लाडकी बहीण योजनेचा हा जो 7वा हप्ता आहे हा पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। तसेच लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी सुद्धा आहे। तर 2025च्या अर्थसंकल्पानंतर लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे त्या रकमेत वाढ करण्यात येणार आहे अशी माहिती सुद्धा समोर आली आहे। म्हणजेच आता 1500 रुपयांच्या हप्त्यावरून आता 2100 रुपये हप्ता करण्यात येणार आहे। तर सध्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति महिना याप्रमाणे लाभ दिला जात आहे आणि 2025च्या अर्थसंकल्पात ही रक्कम 1500 वरून 2100 रुपये करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आदिती तटकरे यांनी अशी माहिती दिली आहे। परंतु असे असतानाच आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी सुद्धा होणार आहे अशी बातमी आपल्या समोर आलेली आहे। तर या योजनेसाठी राज्यातील जवळपास 2.5 कोटी महिला पात्र ठरल्या आहेत आणि आता एवढ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी कसे हा प्रश्न सरकारसमोर निर्माण झाला आहे। पण या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते राज्य सरकार पडताळणी करून या गोष्टीची संपूर्ण माहिती पाहणार आहे। तसेच लाडकी बहीण योजनेचा लाभ हा फक्त आणि फक्त पात्र महिलांनाच मिळावा या अनुषंगाने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या निकषांची पडताळणी करण्यात येणार आहे। जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली होती तेव्हा लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना ज्या प्रकारे अंगणवाडी सेविकांची मदत घेतली होती त्याचप्रमाणे आता अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अर्जांची फेरपडताळणी करण्यात येणार आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। तर आता आपण लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहेत ते थोडक्यात समजून घेऊयात। तर लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे हा राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दिला जात आहे आणि ज्या महिलांचे जे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे। तसेच ज्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात येणार आहे आणि ज्या महिलांच्या किंवा शेतकऱ्यांच्या कुटुंबात ट्रॅक्टर असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि ट्रॅक्टर सोडून इतर कोणतेही 4 चाकी वाहन असेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। तसेच मित्रांनो, ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्याकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल म्हणजे 5 एकरपेक्षा अधिक शेत जमीन असेल तर अशा लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। तसेच लाभार्थी महिला केंद्र व राज्य सरकारच्या दुसऱ्या योजनांचा लाभ घेत असेल तर त्या लाडक्या बहिणीला सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। आणि लाडकी बहीण योजनेसाठी एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेला नसावा। जर यापेक्षा जास्त असतील तर त्या कुटुंबात फक्त 2 महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तर मित्रांनो, आता शेवटचं जे निकष आहे ते जाणून घेऊयात। तर मित्रांनो, ज्या महिला सरकारी नोकरदार आहेत अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही किंवा ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरदार आहेत अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। तर लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्त्यांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर चला पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।